बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नामदार हसन मुश्रीफ आणि राजे समरजित सिंह घाडगे यांची युती झाल्यानंतर आता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि एकूणच मतदारांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आणि आज आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादीचे कागल तालुका अध्यक्ष विकासराव पाटील. नमस्कार सर. नमस्ते. आता आपण बघितलं की आता सर्वत्र कागल तालुक्यामध्ये असू दे किंवा मुरगुडमध्ये असू दे प्रचाराला सुरुवात झालेली आहे. या युतीबाबत काय सांगाल मग? कागल शहरामध्ये आणि मुरगुड शहरामध्ये जी आमची आणि राजे समरजित घाडगे साहेबांची युती झाली, ही युती का आज पहिल्या वेळेने युती व्हायची, याच्याही माग सुद्धा युती झाली होती आणि त्यांच्यासोबत आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन आम्ही काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि निश्चितपणे माझी अशी धारणा आहे, इथल्या लोकांची, मुरगुड शहरातल्या आणि कागल शहरातल्या लोकांचा जर विचार केला तर ह्या दोघांच्या युतीतून जे उमेदवार आमचे उभारले आहेत, नगरपालिकेला नगराध्यक्ष, नगरसेवक, ते निश्चितच चांगल्या मताधिक्याने निवडून येतील यात का शंका वाटत नाही. ही जी निवडणूक आता होणार आहे ती चुरशीची होईल असं तुम्हाला वाटतंय का? नाही वाटत. ही निवडणूक ही विकासावर राहणार आहे. मुरगुडचा विचार केला तर राजेखान जमादार साहेब मागच्या वेळी नगराध्यक्ष होते आणि नामदार मुश्रीफ साहेबांनी या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आहे. अंबाबाईच्या देवळासारखे देऊळ असून देत किंवा गावातले जे मुरगुडचा कायापालट करण्याचा प्रयत्न राजेखान जमादारांनी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून केलेलाच आहे. कागल शहराचा जर विचार केला तर आज मॉडेल शहर हे कागल शहर झालं आहे. पूर्वी आम्ही म्हणत होतो की बारामती, कागलची बारामती करतो. आता लोक म्हणाले की ह्या विभागाचं कागल जर करायचं असेल, मुरगुडचं कागल करायचं असेल तर कागल शहरासारखा विकास होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी धबधबे, रस्ते, कॉर्नरला झालेले सेल्फी पॉइंट याचा जर विचार केला किंवा अत्याधुनिक तिथं आता कुस्ती मैदान झाले, ते सुद्धा या भविष्याच्या काळामध्ये या मुरगुड शहरामध्ये होण्याची आवश्यकता आहे. ते राजेखान जमादार आणि आदरणीय नेते रणजितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली 100% मुश्रीफ साहेब करतील अशी शंका नाही. एकूणच उमेदवारी म्हणा किंवा काय म्हणा, म्हणजे नगरसेवकांच्या असतील, नगराध्यक्षांचे असतील, पण एकूणच तुमचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास तुम्हाला का आहे? आम्ही काम करत असताना इथं किंवा नगरसेवक जे उमेदवार काढत असताना तो किती काम करतोय, तो कॅपेबल आहे काय, समाजाशी तिची नाळ आहे काय आणि राजकारणापेक्षा समाजकारण किती करतोय, यावर मुश्रीफ साहेबांनी आणि समरजित राजेंनी या ठिकाणी उमेदवार निवडले. मग त्यामध्ये आपला तुपला न करता योग्य जो उमेदवार आहे त्याला संधी द्यायचं काम या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळे जवळच आहे म्हणून दिला असा कुठलाही प्रकार नाही. त्याचं काम बघून या 5 वर्षातले मुश्रीफ साहेबांनी आणि राजेंनी या ठिकाणी उमेदवार दिले. कागल तालुक्याचे अध्यक्ष म्हणून तुमची या निवडणुकीबाबत काय भूमिका आहे? मुरगुडचा जर विचार केला तर मुरगुड शहर हे या 45 ते 47 गावांना जोडलेलं शहर आहे. म्हणावं तेवढा म्हणजे राजेखान जमादारांनी विकास केला, मॉडेल जे आहे ते करण्याचं काम नक्की मुश्रीफ साहेब आणि राजे समरजित घाडगे करतील. या गावाला जर इतिहास जर बघितला तर कुस्तीची या गावात परंपरा आहे. या ठिकाणी कुस्तीची मोठी मोठी मैदान होतात, परंतु मोठं कुस्ती संकुलन होणे, आता साई आखाडा आहे तर मोठं कुस्तीचं मैदान या ठिकाणी होणे अतिशय आवश्यकता आहे. ती खऱ्या अर्थाने नगरसेवक करतील किंवा नगराध्यक्ष आमचे करणार आहेत. या मुरगुडला खऱ्या अर्थानं एखादा सांस्कृतिक असा हॉल नाही तर त्या ठिकाणी रंगमंचावरील काही युवक कलाकार आहेत त्यांच्यासाठी चांगली एखादा रंगमंच उभा व्हावा, त्यासाठी सांस्कृतिक हॉलची सुद्धा या ठिकाणी जे आपल्या कोल्हापूरमध्ये आपले केशवराव भोसले नाट्यगृह आहे तशा प्रकारचं इथं एखादं नाट्यगृह असणं गरजेचं आहे. आता बाजारपेठ म्हटलं तर अजून याच्यापेक्षा सुशोभीकरण बाजारपेठेचं करणे गरजेचं आहे, ते होणे गरजेचं आहे. आता इथे एक तलाव आहे गावामध्ये, तर कागलला गेल्यानंतर जी तलावाची जी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चावर आहे तशा प्रकारचं काहीतरी तलावाचं इथं नियोजन करून कारंजी वगैरे करून की जेणेकरून पर्यटन या ठिकाणी येतील हे करणं गरजेचं आहे. महालक्ष्मीचं मंदिर तर एवढं हे म्हणजे पूर्वीपासून त्या ठिकाणी महालक्ष्मी जणू का वास करते अशी लोकांची धारणा आहे. त्या परिस्थितीमध्ये आज मुश्रीफ साहेबांनी तिथं कोट्यवधीचा निधी दिला, तर त्या महालक्ष्मी मंदिरच्या माध्यमातून या विभागामध्ये सुद्धा परिसरामध्ये चांगलं काम
रस्ते, गटर, स्पेविंग ब्लॉक किंवा ब वर्ग प्रादेशिक पर्यटन मध्ये घालून चांगल्या दर्जा देऊन त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. हे सुद्धा काम भविष्यात मुश्रीफ साहेब करतील. त्याचबरोबर या ठिकाणी क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळ खेळला जातो, फुटबॉल खेळला जातो, त्याची सुद्धा अत्याधुनिक पद्धतीचे ग्राउंड होणे गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा येथील नगरसेवक आणि नगराध्यक्ष नामदार मुश्रीफ साहेब आणि राजे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतील अशी माझी धारणा आहे. अतिशय आणि ते महत्वाचं तर एसटी स्टँड आहे. एसटी स्टँड जर आज बरे बघितलं तर अतिशय दुरावस्था वाईट आहे. ती सुद्धा चांगल्या प्रकारे या माध्यमातून केली जाईल. ह्या माध्यमातून एक मॉडेल मुरगुड शहर बोलण्याचं काम मुश्रीफ साहेब आणि समरित राजे यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल आणि रणजितदादांच्या माध्यमातून केलं जाईल. त्यांना मिटिंग घेऊन परवा अशी सूचना दिली आहे की येणाऱ्या काळामध्ये विकास आणि लोकांची सेवा हेच करून आपण लोकांच्या पर्यंत जायचं आहे. अशा प्रकारचे आदेश मुश्रीफ साहेबांनी या सर्व उमेदवारांना दिले. तर आज आपल्याबरोबर ते कागल तालुका अध्यक्ष विकास पाटील सर, आणि त्यांनी आपल्याला एकूणच ही जी निवडणूक आहे ती चुरशीची न होता एकतर्फी होणार आहे असा आत्मविश्वास त्यांनी आपल्याला दाखवला आहे. आणि एकूणच त्यांचे जे उमेदवार आहे ते सर्वच्या सर्व निवडून येतील, कारण नामदार मुश्रीफ आणि राजे समरजित सिंह घाडगे यांची युती झाल्यापासून या दोन्ही ठिकाणी म्हणजे कागल असू दे किंवा मुरगुड असू दे योग्य पद्धतीनं त्यांचं नियोजन आणि काम या पद्धतीनंच त्यांनी ते सर्व उमेदवार निवडून आणण्याचं ताकद त्यांनी इथं दाखवलेली आहे आणि तसे उमेदवारही त्यांनी उभे केलेले आहेत. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.